कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा एक व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय। कोकाटे रमी खेळत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि रोहित पवारांकडून तो ट्विट करण्यात आलेला आहे। शेतकरी आत्महत्या होत असताना कोकाटे रमी खेळतायत असा आरोप रोहित पवारांकडून करण्यात आलेला आहे। रमी खेळतानाचा हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आणि त्याच्यावरच हे कॅप्शन लिहिलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत जोडल्या गेल्या। सीमा, सभागृहामध्ये कृषी मंत्री रमी खेळतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या संदर्भात कृषी मंत्र्यांकडून यावर काही स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे का? नक्कीच काही वेळापूर्वी जी24 तासने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संपर्क साधला आणि या व्हिडिओची नक्की काय सत्यता आहे या संदर्भात त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा माणिकराव कोकाटे यांचं असं म्हणणं आहे की मी रमी खेळत नव्हतो, तर या गेमबद्दल मी इतर सदस्यांना दाखवत असेल आणि तेव्हा हा व्हिडिओ जो आहे तो काढण्यात आलेला आहे। मी कुठेही सभागृहामध्ये रमी खेळत नव्हतो, तर खरं तर मी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती उत्तर देण्यासाठी सभागृहामध्ये गेलो होतो आणि नेहमी मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती खरे उत्तर देतो आणि तसाच माझा काहीसा प्रयत्न असतो। मात्र हा व्हिडिओ जो काढण्यात आलेला आहे, जो ट्विट करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात त्यांनी असं म्हटलं की मी रमी खेळत नव्हतो, तर इतर सदस्यांना मी ते दाखवत होतो की कशा पद्धतीने हा जो गेम आहे तो ऑनलाईन खेळला जातो किंवा या संदर्भात मी त्यांच्याशी बोलत होतो। तर असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच त्यांनी असंही म्हटलं की हा जो व्हिडिओ आहे रोहित पवारकडनं ट्विट करण्यात आलेला आहे, व्हिडिओ मी अजूनही बघितलेला नाही, बघितल्यानंतर मी सत्यता तपासेल आणि या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देईल आणि खुलासा या व्हिडिओ संदर्भात करेल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र काही वेळासाठी तुम्हाला थांबवते, तुम्हीच काही वेळापूर्वी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलेला होता, त्यावेळी त्यांनी स्वतः नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती आपण एकदा प्रेक्षकांना ऐकूयात। तर तुमचा व्हिडिओ जी यांच्याकडनं व्हायरल झालाय रोहित पवारांकडनं, तुम्ही रमी खेळतानाचा सभागृहामध्ये। अरे मी कोणाला दाखवत असेल की अशा प्रकारे रमीची जाहिरात येते म्हणून, पण त्यात दिसतंय की तुम्ही रमी खेळतायत विधान परिषदेच्या सभागृहामध्ये। नाही, असं अजिबातच नाही। मी सुद्धा सभेच्या सभागृहामध्ये एकदम सिरियसली उत्तर देतो, सिरियसली बसतो। पण तुमचं काय म्हणणं आहे मग, तो व्हिडिओ कोणाकडनं नक्की व्हायरल करण्यात आलेला आहे? कारण व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, मी कोणाला तरी दाखवत असेल की अशा प्रकारे जाहिरात येते रमीची, ती किती चुकीची आहे, त्याच्यामुळे किती लोकांवर परिणाम होतो हे मला दाखवायचं, हे मी दाखवलं असेल कोणाला तरी शेजारी। अरे मी पाहिला नाही तो, मी पाहून तुम्हाला सांगतो। पण व्हिडिओ तुम्हाला डाऊट आहे का? सत्ताधारी पक्षाचे आमदार तुमच्या मागे खरं तर बसतात आणि तुमच्या मागून तो व्हिडिओ काढण्यात आलेला आहे, तर तुमच्याच नाही असं काही डाऊट असण्याचं कारण नाही। तो मी कोणाला तरी शो करत होतो की अशा प्रकारे याच्यामध्ये म्हणजे रमीच्या गेम मध्ये जे काही गेम खेळतात लोक, त्याच्यामध्ये जी एजन्सी आहे ते जी जाहिरात करते ती किती चुकीची हे दाखवत असेल कोणाला। मग तुम्ही खरं तर याचा तुम्ही खुलासा करणार आहात का काही वेळामध्ये? खुलासा करतो मी, खुलासा करतो। ओके ओके ओके, ठीक, थँक्यू सर, आमच्याशी धन्यवाद। सीमा, या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की माणिकराव कोकाटे हे गेम खेळतायत, मात्र ते आता नकार देतात यावर की मी गेम खेळत नव्हतो, तर मी बाजूला एखाद्या व्यक्तीला दाखवत असेल। नक्कीच त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहे की सभागृहामध्ये म्हणजे वरिष्ठ सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे हे बसलेत आणि त्यांच्या बाजूला एकही सदस्य आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तर काही अंतर खाली फोन ठेवून ते रमी खेळताना आपल्याला अक्षरशः स्पष्टपणे पाहायला मिळत आहे। हा व्हिडिओ त्यांच्या मागून शूट करण्यात आलेला आहे, तरी सुद्धा माणिकराव कोकाटे हे स्पष्टपणे नाकारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे की ज्या इतर सदस्यांना मी या संदर्भात सांगत होतो की अशा प्रकारे ऑनलाईन जाहिरात रमी संदर्भात दिली जाते आणि या संदर्भात त्यांना मी माहिती देत होतो। तर हे कुठेतरी इतर माणिकराव कोकाटे यांच्याशिवाय त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर त्यांना या संदर्भात इतर सदस्यांना जर माहिती द्यायचीच होती तर ते मग सभागृहाच्या बाहेर का नाही, जर तिथे उपस्थित राहून तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सीमा, आपल्यासोबत सूरज चव्हाण देखील जोडले गेलेले आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकताय। सूरजजी, आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे हे आतापर्यंत अनेक वेळा वादामध्ये सापडलेले आहेत। वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा त्यांचा व्हिडिओ जो आहे तो रोहित पवारांकडनं ट्विट करण्यात आलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट दिसते की माणिकराव कोकाटे हे वरिष्ठ सभागृहामध्ये रमी खेळताना पाहायला मिळत आहे। तुमची प्रतिक्रिया, पक्षाची प्रतिक्रिया?
आमच्या पक्षाची प्रतिक्रिया येत आहे की तो आता मी थोडीशी माहिती घेतली तर त्या व्हिडिओमध्ये कुणीतरी AI केलेला आहे. त्याच्यावरती माणिकराव कोकाटे साहेब स्वतः उत्तर देणार आहेत आणि थोड्याच वेळात ते माध्यमाशी बोलतील. पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी कुठेतरी इतर सदस्यांना या संदर्भात सांगत होतो या गेम संदर्भात, मात्र तिथे त्यांच्याशिवाय कोणताही दुसरा सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. रोहित पवार यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की तुम्ही शेतीसारख्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयावरती त्या ठिकाणी उत्तर द्यायला उपस्थित होते आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही गेम खेळत आहात. नाही, मला वाटतं त्याच्यामध्ये ते स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल विस्तृत माहिती हे माध्यमाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका जर तसं कृत्य असेल तर त्यांना अजितदादा योग्य ते समज देतील. परंतु काही लोक जाणीवपूर्वक सातत्यानं त्यांना बदनाम करणे, त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणणे हे काम कृत्य चालू आहे. विरोधकांचं काम म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करणं चालू आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही पक्ष म्हणून विशेष लक्ष घालू आणि अजितदादाही योग्य ते समज देतील. पण सभागृहामध्ये अशा प्रकारे रमी खेळणं यावरती नक्की तुमची प्रतिक्रिया काय? कारण आपण बघितलं तर सभागृहामध्ये खास विशेषतः वरिष्ठ सभागृहामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा होते आणि अशा वेळी रमी खेळणं कितपत योग्य आहे? कृषी मंत्री म्हणून त्याने चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांच्या खात्याला क्रमांक 2चं गौरवण्यात आलेलं आहे. कृषी मंत्री म्हणून ते कुठे कमी पडले नाही, पण हे जी कृत्य आहे ते AIच्या माध्यमातून घडलेलं आहे की जाणीवपूर्वक कुणी केलेलं आहे ते आपल्याला पाहावं लागेल. त्यांच्या राजीनाम्याची आता सध्या मागणी होती विरोधकांकडनं. जितेंद्र आव्हाड यांनी असं म्हटलं की दुपारनंतर त्याचा कुठेतरी राजीनामा घेतला पाहिजे. नाही, आव्हाड साहेब काय बोलतात ते आमच्यासाठी महत्वाचं नाही. आमच्यासाठी आमचा पक्ष महायुती योग्य तो निर्णय घेईल. काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे हे त्यांचं सकाळ संध्याकाळ कामच आहे. त्याच्यामुळं अशा काही लोकांच्या बोलण्यामुळे आमचा पक्ष निर्णय घेत नसतो. तर चुकीचं केलं असेल तर पक्ष योग्य ती दखल घेईल. सूरजजी, तुमचं असं म्हणणं आहे की कदाचित AIनं हे चित्र उभं केलेलं असू शकतं, मात्र माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच असं मान्य केलेलं आहे की हा माझ्या फोनवर रमीचा गेम दिसतोय, मात्र मी तो दुसरा कोणाला तरी दाखवत असेल. आणि हा मुद्दा राहिला पहिला. तर दुसरा मुद्दा असा की त्यांचं असं म्हणणं आहे की मला कोणावर असा काही संशय नाहीये की मला कोणीतरी मुद्दामून असं ह्यामध्ये काहीतरी गोवण्याचा प्रयत्न करत आहे. नाही, आता त्यांच्याकडे काय माहिती आहे, आमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यातली वेगळ्या पद्धतीची आहे. जर तशा पद्धतीचं असेल तर ते चुकीचंच आहे. अजितदादा त्यांना योग्य ते समज देतीलच. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी काही लोक पाण्यात देव टाकून बसलेले आहेत. त्यांचे मनसुबे एवढंच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बदनाम करणे आणि चारित्र्यान करणे. परंतु राष्ट्रवादीचे नेते खंबीर आहेत आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. नक्कीच. धन्यवाद सूरजजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते यावर योग्य काय ती कारवाई करतील असं प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलेलं आहे. तर आपण बघतोय माणिकराव कोकाटे यांचा हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे. तर आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत माणिकराव कोकाटे यांनी आमच्या प्रतिनिधींना नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती. तर तुमचा व्हिडिओ जी यांच्याकडनं व्हायरल झालाय रोहित पवारांकडनं, तुम्ही रमी खेळतानाचा सभागृहामध्ये. अरे मी कोणाला दाखवत असेल की अशा प्रकारे रमीची जाहिरात येते म्हणून, पण त्यात दिसतंय की तुम्ही रमी खेळतायत विधान परिषदेच्या सभागृहामध्ये. नाही, असं अजिबातच नाही. मी सुद्धा सभेच्या सभागृहामध्ये एकदम सिरियसली उत्तर देतो, सिरियसली बसतो. पण तुमचं काय म्हणणं आहे मग? तो व्हिडिओ कोणाकडनं नक्की व्हायरल करण्यात आलेला आहे? कारण व्हिडिओ व्हायरल करण्यात आले, मी कोणाला तरी दाखवत असेल की अशा प्रकारे जाहिरात येते रमीची, ती किती चुकीची आहे, त्याच्यामुळे किती लोकांवर परिणाम होतो हे मला दाखवायचं. हे मी दाखवलं असेल कोणाला तरी शेजारी. अरे मी पाहिला नाही तो, मी पाहून तुम्हाला सांगतो. पण व्हिडिओ तुम्हाला डाऊट आहे का? सत्ताधारी पक्षाचे आमदार तुमच्या मागे खरं तर बसतात आणि तुमच्या मागून तो व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. तर तुमच्याच नाही, असं काही डाऊट असलेलं कारण नाही. तो मी कोणाला तरी शो करत होतो की अशा प्रकारे याच्यामध्ये म्हणजे रमीच्या गेम मध्ये जे काही गेम खेळतात लोक, त्याच्यामध्ये जी एजन्सी आहे ते जी जाहिरात करते ती किती चुकीची हे दाखवत असेल. मग तुम्ही खरं तर याचा तुम्ही खुलासा करणार आहात का काही वेळामध्ये? खुलासा करतो मी, खुलासा करतो. ओके.
तर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत होत्या आमच्या प्रतिनिधी सीमा आढे. सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.